नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भाग क्रमांक 1 मध्ये आपण टेस्ट क्रमांक 1 सोडवली. त्यामध्ये 1 ते 15 प्रश्नांचा आढावा घेतला. आता आपण टेस्ट क्रमांक 2 त्याचप्रमाणे सोडवणार आहोत. चला तर आता आपण टेस्ट क्रमांक 2 सोडवूयात. पुढचा प्रश्न आहे, आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा गुरु टिंबटिंब यांना मानले जाते. पर्याय 1 हेनरी फ्योल, पर्याय 2 पीटर ड्रकर, पर्याय 3 डाल्टन आणि पर्याय 4 सुल्जे. तर यापैकी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पीटर ड्रकर. आधुनिक व्यवस्थापन शास्त्राचा गुरु पीटर ड्रकर यांना मानले जाते. पुढचा प्रश्न आहे 17वा, की खालीलपैकी कोणते कार्य पीटर ड्रकर यांनी सांगितलेल्या व्यवस्थापनविषयक कार्य नाही. पर्याय 1 आहे व्यवस्थापकाचे व्यवस्थापन करणे, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे, 3 कामाचे व्यवस्थापन करणे आणि पर्याय क्रमांक 4 नियोजन करणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नियोजन करणे. तर व्यवस्थापनाचे कार्य नियोजन करणे हे आहे, परंतु पीटर ड्रकर यांनी सांगितलेल्या व्यवस्थापनविषयक हे कार्य नाही, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नियोजन करणे. पुढचा प्रश्न आहे 18वा, की टिंबटिंब. इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे बघा, की टिंबटिंब नको होतं. वेळ ही अशी बाब आहे की जी साठवून ठेवता येत नाही, ती नाशवंत आहे, असे टिंबटिंब यांनी म्हटले आहे. तर याचे पर्याय आहेत 1 फ्योल, 2 पीटर ड्रकर, 3 जॉन्स आणि 4 स्टेनले. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पीटर ड्रकर. वेळ ही अशी बाब आहे की जी साठवून ठेवता येत नाही आणि ती नाशवंत आहे, असे पीटर ड्रकर यांनी म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे 19वा, की अनेक घटकातून एक घटक निवडणे, अनेक विकल्पातून योग्य विकल्पाची निवड करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर याचे पर्याय बघा, की 1 नियोजन, 2 संघटन, 3 नियंत्रण आणि 4 निर्णय. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निर्णय घेणे. अनेक घटकातून एक घटक निवडणे, अनेक विकल्पातून योग्य विकल्पाची निवड करणे म्हणजे निर्णय होय. पुढचा प्रश्न बघा, की मूल्यांकन हे टिंबटिंब स्वरूपाचे असावे. मग त्याचं पर्याय आहे की 1 व्यक्तिनिष्ठ, 2 वस्तुनिष्ठ आणि 3 अनुभवनिष्ठ, 4 प्रसंगनिष्ठ. व्यक्तिनिष्ठ म्हणजे काय? व्यक्तीनुसार मूल्यांकन करता येतं का? नाही. वस्तुनिष्ठ म्हणजे जसं आहे तसं, अनुभवनिष्ठ म्हणजे अनुभवाने आणि प्रसंगनिष्ठ म्हणजे प्रसंगाने. तर प्रसंगाने नसतं, परंतु म्हणजे कसं असतं की वस्तुनिष्ठ जे आहे तसं आहे, म्हणून याचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक 2 वस्तुनिष्ठ. मूल्यांकन हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असावे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांचे कार्यांचे मूल्यांकन खालीलपैकी कोण करत नाही. तर पर्याय क्रमांक 1 मुख्याध्यापक, पर्याय क्रमांक 2 सहशिक्षक, पर्याय 3 विद्यार्थी, पर्याय 4 पर्यवेक्षक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मुख्याध्यापक हे. पुढचा प्रश्न आहे, की शिक्षणात TQMचा वापर टिंबटिंब सालापासून सुरू झाला. TQM म्हणजे काय? टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. याचे पर्याय पहा, की 1930, 1920, 1950 आणि 4 आहे की 1990. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1990. TQMचा वापर शिक्षणात 1990 पासून सुरू झाला. पुढचा प्रश्न पहा, की गुणवत्ता आधारित शिक्षणासाठी शिक्षकाची भूमिका टिंबटिंब ही आहे. पर्याय 1 आहे की विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, पर्याय 2 कृतीयुक्त व्यावसायिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे, 3 विद्यार्थ्यांचा सहशालेय कार्यक्रमातील सहभाग वाढवणे आणि पर्याय 4 वरील सर्व. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. की गुणवत्ता आधारित शिक्षणासाठी शिक्षकाची भूमिका ही विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, कृतीयुक्त व्यावसायिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे आणि विद्यार्थ्यांचा सहशालेय कार्यक्रमातील सहभाग वाढवणे हे सर्व आहेत. पुढचा प्रश्न पहा 24वा, की व्यवस्थापन प्रक्रियेची पहिली पायरी टिंबटिंब ही आहे. 1 आहे की नेतृत्व, 2 संघटन, 3 अभिप्रेरण आणि 4 पर्यवेक्षण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पर्यवेक्षण. व्यवस्थापन प्रक्रियेची पहिली पायरी पर्यवेक्षण ही आहे. पुढचा प्रश्न पहा, की स्वयंमूल्यमापन म्हणजे टिंबटिंब होय.
तर याचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 स्वतःच्या कार्याचे मूल्यमापन करणे, पर्याय 2 इतरांनी केलेल्या कार्याचे मूल्यमापन करणे, पर्याय 3 इतरांच्या कार्याचे मूल्यमापन करणे आणि पर्याय 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वतःच्या कार्याचे मूल्यमापन. पुढचा प्रश्न बघा की इसवी सन 1904 मध्ये लॉर्ड कर्झनने ठराव केल्यामध्ये टिंबटिंब प्रशिक्षण कार्याला सुरुवात झाली. तर पर्याय 1 आहे विद्यार्थी, पर्याय 2 आहे मुख्याध्यापक, पर्याय 3 आहे शिक्षक आणि पर्याय 4 आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शिक्षक. मग 1904 मध्ये लॉर्ड कर्झनने ठराव केल्यामुळे शिक्षक प्रशिक्षण कार्याला सुरुवात झाली. पुढचा प्रश्न बघा की टिंबटिंब आयोगाने एकात्म शिक्षण प्रशिक्षणाची प्रथम शिफारस केली. त्याचे पर्याय आहेत: चट्टोपाध्याय, ब कोठारी, क यशपाल आणि 4 मुदलियार आयोग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मुदलियार आयोग. मुदलियार आयोगाने एकात्म शिक्षण प्रशिक्षणाची प्रथम शिफारस केली. पुढचा प्रश्न पहा. शिक्षक प्रशिक्षणाचे उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला पर्याय उत्कृष्ट शिक्षक तयार करणे, दुसरा शिक्षकास गतिमान समाजाचे ज्ञान देणे, तिसरा ज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या संशोधनाविषयी शिक्षकांची ओळख करून देणे आणि 4 वरील सर्व. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4 वरील सर्व, की शिक्षण प्रशिक्षणाची उद्दिष्टे 3ही आहेत की उत्कृष्ट शिक्षक तयार करणे, शिक्षकास गतिमान समाजाचे ज्ञान देणे आणि ज्ञानाच्या क्षेत्रातील नव्या संशोधनांची शिक्षकांची ओळख करून देणे. ही सर्व उद्दिष्टे शिक्षक प्रशिक्षणाची आहेत. पुढचा प्रश्न 29 बघा की सेवेत रुजू होण्यापूर्वी दिले जाणारे शिक्षण म्हणजे टिंबटिंब शिक्षण होय. सेवेत म्हणजे कुठल्याही कामाच्या अगोदर जे दिलं जातं ते प्रशिक्षण. पहिला आहे की सेवांतर्गत शिक्षण, दुसरा आहे सेवापूर्व शिक्षक, तिसरं आहे निरंतर आणि 4 आहे एकात्मिक. 4 पर्याय आहे की एकात्मिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सेवापूर्व म्हणजे सेवेत रुजू होण्यापूर्वी दिले जाणारे शिक्षण म्हणजे सेवापूर्व शिक्षण होय. पुढचा प्रश्न आहे 30वा. प्राथमिक शाळेत अध्यापन करण्यासाठी इयत्ता 12वी नंतर दिल्या जाणाऱ्या 2 वर्षाच्या पदविका कालावधी अभ्यासक्रमाला टिंबटिंब म्हणतात. एक आहे की डी.एड. इथं प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, डी.टी.एड. झालेले आहे. पर्याय 2 बी.एड, पर्याय 3 एम.एड. आणि पर्याय 4 एकात्मिक शिक्षण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डी.एड. प्राथमिक शाळेत अध्यापन करण्यासाठी डी.एड. होणं आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे की सेवेत असणाऱ्या शिक्षकांना नवीन तंत्र, अध्यापन पद्धती, नवीन विचार याविषयी ज्ञान अद्ययावत करण्यासाठी जे प्रशिक्षण आयोजित केले जाते त्यांना टिंबटिंब म्हणतात. आता प्रश्न कसा आहे की सेवेत असताना म्हणजे जे कामावर आहेत अशा शिक्षकांना दिले जाणारे शिक्षण मग त्या काय म्हणतात की सेवापूर्व शिक्षण म्हणजे काय, सेवेत रुजू होण्यापूर्वी दिले झाले. आणि सेवांतर्गत म्हणजे सेवेत रुजू असताना. 3 अभ्यास वर्ग आणि पर्याय 4 आहे की प्रबोधन वर्ग. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेवांतर्गत शिक्षण. पुढचा प्रश्न आहे की सेवांतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी टिंबटिंब स्वरूपाचा असतो. तर याचे पर्याय बघा की पहिला 1 मध्यम, 2 अति अल्प, पुढे प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे, पर्याय नाहीत 3 आणि 4. ते 3 नंबरचा आहे की उच्च आणि 4 आहे की दीर्घ. मग याचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक 2 अति अल्प. सेवांतर्गत प्रशिक्षणाचा कालावधी हा अति अल्प असतो. तर पुढचा प्रश्न बघा काय. पुढचा प्रश्न बघा की छात्रसेवा काल हा टिंबटिंब शिक्षणामध्ये येतो. मग ते पर्याय आहे की सेवापूर्व, 2 आहे सेवांतर्गत, 3 उच्च शिक्षण आणि 4 यापैकी नाही. तर आता तुम्ही छात्रसेवा काल केलेला आहे त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की छात्रसेवा काल हा कधी असतो. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सेवापूर्व. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे.
तर याचे पर्याय बघा की पर्याय 1 सरळ, पर्याय 2 महाजॉब, पर्याय 3 ई सेवा आणि पर्याय 4 पवित्र. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पवित्र. पवित्र पोर्टलवरती माहिती नोंद करावी लागते. मग महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्यांनी स्वतःची माहिती पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर नोंदवणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे NEP म्हणजे डॉट डॉट म्हणजे याचं शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म बघायचा आहे. NEP म्हणजे काय? तर पर्याय बघा की याचे काय आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2 राष्ट्रीय अर्थशास्त्रीय धोरण, 3 राष्ट्रीय पात्रता धोरण, 4 राष्ट्रीय विद्युत धोरण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. NEP म्हणजे काय तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. पुढचा प्रश्न 36वा की प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक पदविका टिंबटिंब ही आहे. पर्याय 1 M.Ed, पर्याय 2 B.Ed, पर्याय 3 D.Ed, पर्याय 4 मॉन्टेसरी कोर्स. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 D.Ed. प्राथमिक शिक्षक होण्यासाठी D.Ed. M.Ed असेल तर शिक्षणशास्त्र, B.Ed असेल तर माध्यमिक याच्यावरती, मॉन्टेसरी असेल तर खालील वर्गावरती आणि D.Ed असेल तर प्राथमिक शिक्षण 1ली ते 4थी पर्यंत. पुढचा प्रश्न बघा की नवीन तंत्रज्ञानाच्या प्रयोगाद्वारे शिक्षकाचे अध्यापन वाढवण्यासाठी उपयोगी असणारे शिक्षण टिंबटिंब हे आहे. तर पर्याय बघा 1 सेवापूर्व, 2 सेवांतर्गत, 3 व्यावसायिक, 4 कमवा शिका. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेवांतर्गत शिक्षण. पुढचा प्रश्न बघा की बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ते कसे शिकवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवणारे शिक्षण आहे. 1 सेवापूर्व, 2 व्यावसायिक, 3 सेवांतर्गत, 4 नवीन शिक्षण. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सेवांतर्गत शिक्षण. पुढचा प्रश्न आहे की इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली? तर याचे पर्याय आहेत बघा की 1 1920, 2 1985, 3 1990, 4 1995. तर याचं उत्तर आहे क्रमांक 2 1985. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची स्थापना 1985 साली झाली. पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्रात टिंबटिंब पहिले मुक्त विद्यापीठ सुरू झाले. महाराष्ट्रात टिंबटिंब येथे पहिले मुक्त विद्यापीठ सुरू झाले. पर्याय बघा की 1 मुंबई, 2 पुणे, 3 नाशिक, 4 औरंगाबाद. तर महाराष्ट्रात पहिले मुक्त विद्यापीठ याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नाशिक. महाराष्ट्रात नाशिक येथे पहिले मुक्त विद्यापीठ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सुरू झालेले आहे. पुढचे प्रश्न आपण टेस्ट क्रमांक 3 मध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.